हा लाईव्ह लय पुढे आम्ही लय महागाई पण आम्ही पण तुमच्या भावाचा कॉन्फिडन्स इथून डायरेक्ट इथपर्यंत गेलाय की आता शुभराज छत्रपती झाला. सो गाईज गाण्याचा परत एकदा 1/4 झाला आणि परत एकदा राडा करणार आहे. सो हाय गाईज, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका खतरनाकवाल्या ब्लॉग मध्ये. तर भावांनो, माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आपण काय जास्त कंटेंट नाही टाकत आहे, वेगवेगळा कंटेंट नाही टाकत आहे, रोजची डेली लाईफच दाखवते. कारण की तुमच्या भावानं 10 दिवसाचं चॅलेंज घेतले डेली ब्लॉग करायचं. त्यामुळं जी रेग्युलर लाईफ चालू आहे तेच दाखवते मी. पण त्याच्यानंतर हे चॅलेंज आपलं पूर्ण झाल्यानंतर तुमच्यासाठी खतरनाक आपण कंटेंट घेऊन येणार आहे. कारण की आपल्या इथं लय खतरनाक कार्यकर्ते येत असतात, खतरनाकवाले क्लायंट येत असतात, त्यांचे रिॲक्शन वगैरे सगळं तुम्हाला दाखवत जाईल. पण आत्ता तेवढा टाईम नाही आहे, कारण की एडिटिंग वगैरे सगळं मलाच करावं लागतं आणि त्यामुळं आत्ता सध्या हे. पण ठीक आहे, काय विषय नाही. आपलं हे चॅलेंज आता संपूर्ण म्हणजे पूर्ण होणार आहे. 5-6 दिवस मी कंटिन्यू ब्लॉग टाकलेत, आता आपले 4-5 दिवसच राहिलेत. पण हे ब्लॉगिंग केल्यानंतर काय आपल्याला जास्त कंटेंट नाही घावला किंवा काही नाही. पण तुमच्या भावाचा कॉन्फिडन्स इथून डायरेक्ट इथपर्यंत गेला की आता भीती नाही वाटत आहे कुठं पण कॅमेरा उचलून ब्लॉगिंग करायला. त्यामुळं ठीक आहे. आता काय, आता काल शॉपमधून यायला आम्हाला झाला होता लेट. 4 वाजता आलोय रात्री घरी. सो उठलोय पण आता उशिरा, वाजलेत 12. सो आता शॉपमध्ये जायचे पटकन आणि मग त्याच्यानंतर काय असतील अपॉइंटमेंट ते सगळ्या करायचे. सो आता हे एवढा प्रोटीन शेक पिऊ आणि जाऊ डायरेक्ट शॉपमध्ये. सो गाईज, मम्मी आमची कामात आहे त्यामुळे माझा डबा मीच भरणार आहे. सो आता डबा भरतो, काय माहीत नाही. आता माझा डबा सुन मेरे वीरों आज मेरी कहां तुमसे मिलके अरमां हुए पूरे दिल के. तुमसे मिलके सो गाईज, आता माझा डबा भरून झालेला आहे. आता मी जरा डब्यात अंडी घेतो. ओ सो गाईज, आता माझा डबा भरून झालेला आहे. सो आता डायरेक्ट जाऊ आपण शॉपमध्ये. लेट झालं आहे आपल्याला. लेट म्हणजे काही विषय नाही, कारण की ठीक आहे. आता जाऊ शॉपमध्ये आणि मग बघू कसं होतंय. काय कॅमेरा पुसलायचा राहिला बघ सगळं. सो ओके. सो चलो गाइज, निकलते हैं अब हम शॉप के लिए. हिंदी भी मैं बहुत अच्छे से बोल लेता हूँ. अभी हिंदी में भी चालू करूँगा ब्लॉगिंग. ऐसा कुछ नहीं, मराठी, हिंदी, इंग्लिश में करूँगा ब्लॉगिंग अभी, इंग्लिश. सो गाइज, अभी मैंने मेरे बाइक को चाबी लगाई है और मैं जा रहा हूँ
मेरे मंजिल की ओर। मेरी मंजिल इधर से 4 किलोमीटर है। सो अभी उधर जाऊंगा, देखूंगा कि कितनी देर में मैं अपनी मंजिल तक पहुंच पाता हूँ। सो लेट्स गो, मिलते हैं अभी डायरेक्ट शॉप में। सो गाईज आता मी निघाले आतमध्ये स्टेडियममध्ये, म्हणजे आज लास्टचा दिवस आहे स्नेहसंमेलनाचा, काय ते सॉरी स्नेहसंमेलन म्हणतोय, साहित्य संमेलनाचा. आणि आज आहे ते फोक आख्यान असं काहीतरी आहे ते. त्याचं नाव मला माहीत नाही, पण मी त्यांचं गाणं ऐकलं होतं आणि त्यांचं गाणं ऐकण्यासाठी मी खास जाणार आहे. मला त्यांचं गाणं लाईव्ह ऐकायचे, मी कंटिन्यू त्यांचं गाणं ऐकत असतो यूट्यूबवर वगैरे. मग त्यांचं ते खास गाणं मला लाईव्ह ऐकायचे म्हणून मी जाणार आहे. तर तुम्हाला तिथलं दाखवतो. ते गाणं माहिती आहे ना तुम्हाला, शिवबराज छत्रपती झालं ग, ते वाला गाणं ऐकायला आपल्याला जायचे. तुम्हाला पण दाखवतो. क्राऊड तर एकदम असा खचखचीत भरलेला आहे. तुम्हाला दाखवतो सगळा विषय. आता बसायला जागा भेटते का नाही काय माहीत नाही. दादा वगैरे जाऊन बसलेत, सो त्यांनी माझ्यासाठी जागा पकडली असेल. पण आता जाणार आहे आणि बघणार आहे. मग तुम्हाला दाखवतो तिथलं सगळा सीन. एकदम खतरनाकवाला असलं गाणं ऐकलं ना यूट्यूबवरती तरी अंगावर काटा येतो. लाईव्ह ऐकल्यावर काही फील येतं ना, ते बघण्यासाठी मी तिथं जाणार आहे. बघत राहा आपला व्हिडिओ. बघू शकता तुम्ही, गर्दी अशी खचाखच भरली ना. आता आम्हाला तर बसायला जागा नाही, आम्ही आता इकडे कोपऱ्यात बसणार आहे. तुम्हाला दाखवतो आता सगळा लाईव्ह सीन. एकदम लाईव्ह मधलं गाणं एकदम तुम्हाला खतरनाक दाखवतो. पब्लिक नाही म्हणलं तर लाखाच्या वर असेल. पब्लिक नाही म्हणलं तर लाखाच्या वर असेल. काल आम्ही VIP सेक्शन मध्ये बसलेलो, आज आम्ही VVIP सेक्शन मध्ये आलोय. एकदम ओजी. हाय करा. Hi. Hey, hello guys. We want watching Maharashtra फोक आख्यान. Akhyan. सो तुम्हाला आता सगळं लाईव्ह दाखवतो सीन. ते YouTube वरती गाणं ऐकल्यावर अंगावर काटा येतो, लाईव्ह मध्ये ऐकल्यावर तर आहे का नाही. Lively पुढे folk song. आम्ही लय मागे. आम्ही हा लाईव्ह लय पुढे, आम्ही लय महाग आहे, पण आम्ही लाईव्हचा आस्वाद घेतोय महाग बस, काय विषय नाही. हे तुम्हाला मला पुढनंच दाखवायचं होतं, पण आम्हाला जरा काम होतं त्यामुळे आम्ही मागं आले. जागा भेटली नाही आम्हाला. आमच्यापासून पास बी आहे, पण खूप गर्दी आहे त्यामुळे पुढे नाही गेलो. पण मागच बसून आपण आनंद घ्यायचा आहे ना. गर्दीत जाऊन हे नाही झालं पाहिजे, जास्त गर्दी पण नाही झाली पाहिजे. पण दाखवतो तुम्हाला एकदम छान. आता सुरुवात झाली, ऐकल्याच का असे तृप्त झाले आणि वाटतात. सो आता बघूयात. इथनं मला थोडंसं दिसतंय, माझे डोळे एकदम तीक्ष्ण आहेत त्यामुळे मला लाईव्ह पण दिसते, पण तुम्हाला ह्याच्यात फक्त स्क्रीनवरच दिसणार आहे. पण जो क्राऊडचा आवाज येणार ना लाईव्हचा, तो वेगळाच असणार आहे. सो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. सो गाईज अति सुंदर आवाजामध्ये एक गाणं सादर होते आपल्यापाशी, ते तुम्हाला मी ऐकवतो. एकच मिनिट. सो गाईज आम्ही ज्या गाण्यासाठी आलेलो होते, गाणं आता शेवटी वाजलंच. तुम्हाला दाखवतो एकच मिनिट.
हे एवढं पब्लिक सगळं हे एवढं गाणं ऐकण्यासाठी झालंय आणि तुम्ही पण हे गाणं ऐका, एकदम खतरनाक वालं गाणं आहे. हे बघू शकता आम्ही सगळेजण फक्त एका गाण्यासाठी झालोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शुभन राजन मराठी मातीचा सैन्य आला रे. आलं ग ग ग ग. झालं ग
मित्रांनो, आम्ही ज्या गाण्यासाठी आलेलो ते गाणं वाजलं आणि आम्ही असलं एन्जॉय केला ना, त्यात तुम्ही ब्लॉग मध्ये बघू शकता. तर एकदम खतरनाक. युट्यूबवर ऐकल्यावर तर काटा येतोच असा काट. सो गाईज, गाण्याचा परत एकदा 1-4 झाला आणि परत एकदा राडा करणार आहे.